गाडी चालवत असताना डोळ्यात कचरा गेल्याचं निमित्त झालं, तोल गेला आणि विहिरीत पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही घटना आहे कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव इथली। तर झालं असं की रात्रीच्या सुमारास मयुरी बेनके यांची तब्येत बरी नसल्याने त्या डॉक्टरकडे जाण्यासाठी निघाल्या। त्या स्वतः गाडी चालवत होत्या तर पती विशाल हे मागे बसले होते। घरापासून अवघ्या काही अंतरावर जाताच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीजवळ पोहोचल्यानंतर वाऱ्यामुळे धूळ मयुरीच्या डोळ्यात गेली आणि त्यामुळे मयुरीला गाडी बॅलन्स करता आली नाही आणि पती पत्नी दोघंही थेट विहिरीमध्ये कोसळले। दरम्यान विशालचा यामध्ये कसाबसा जीव वाचला। त्यानंतर विशालने आरडाओरडा करून गावकऱ्यांना मदतीसाठी बोलवलं, मात्र त्याला आपल्या पत्नीला वाचवण्यामध्ये यश आलेलं नाहीये आणि ग्रामस्थांच्या व बचाव पथकाच्या सहाय्याने अर्ध्या तासानंतर मयुरीचा मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला। दरम्यान याबद्दल अधिक तपास सुरू करण्यात आला असून विहिरीची रचना, रस्त्यावरील किनारा, खोली आणि रात्रीच्या प्रकाशाची व्यवस्था या सगळ्याबद्दलच नोंद करण्यात आली आहे। मात्र मयुरी यांच्या पश्चात पती विशाल, 2 लहान मुली, सासू सासरे आणि दीर असा परिवार आहे। दरम्यान डॉक्टरांकडे जाताना आपल्या आईवर ओढवलेल्या या प्रसंगामुळे मुलींच्या डोक्यावरील आईचं छत्र कायमचं हरपल्याने हळहळ व्यक्त केली जाते।